तुम्हाला जर तुमचे फेवरेट बुक्स गोल्ड गिल्डिंग करायचे असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा। जेव्हा आपण महागाचे पुस्तक घेतो त्याच्यामध्ये या प्रकारे पुस्तकांच्या पेजेसला गोल्ड गिल्डिंग असतं, काही काही याच्यात सिल्वर पण असतं। तर जेवढं महागाचं पण मटेरियल घेऊ तेवढं चांगलं हे गिल्डिंग होतं। तर याची जी प्राइस आहे गिल्डिंगची ती तुम्हाला 500 रुपयापासून 3000 पर्यंत मिळेल मार्केटमध्ये। जसं इंक पॅड आपल्याला मिळतात ते जेवढे तुम्ही महाग घ्याल त्याच्यामध्ये ग्लिटर तुम्हाला चांगलं मिळेल। तर माझ्याकडे हे जुनं होतं, आर्ट अँड क्राफ्टसाठी मी आणलं होतं। हे मेटॅलिक कलर्स आहेत। तर यामध्ये मला असे 4 कलर्स मिळालेले आहेत। त्याच्यात गोल्डन आहे, ॲम्बर आहे आणि सिल्वर व्हाईट आहे। तर हे सगळे कलर्स मला मिळालेले आहेत। तर हे खूप दिवसापासून यूज नव्हतं केलं, तर मी म्हटलं की गिल्डिंगसाठी आपण वापरावं। कारण बरेच वेळा आपले जे पुस्तकं असतात त्याचे जे एजेस असतात ते खराब होऊन जातात, म्हणजे हे जे असतं पार्ट हे काळं पडून जातं। तर त्यासाठी खूप स्वस्तामध्ये आपण घरी गिल्डिंग कसं करू शकतो हे मी तुम्हाला सांगणार आहे। याच्यासाठी तुम्हाला जास्त टूल्स लागणार नाही आहेत। तर सर्वप्रथम तुम्हाला खोडरबर घ्यायचं आहे। आणि तर तुम्हाला एक खोडरबर घ्यायचं आहे आणि हे जे एजेस आहेत ते तुम्हाला रब करायचे आहेत। तर यासाठी तुम्हाला सँडिंग पेपरची गरज नाही आहे, नाहीतर तुम्ही सँडिंग पेपरचा पण वापर करू शकता। तर या प्रकारे हा मळ आपण काढून घ्यायचा आहे पूर्णपणे। जेवढं जुनं पुस्तक होतं तेवढं हे काळं होऊन जातं। तर याला जवळपास 1-2 मिनिटं तुम्हाला लागेल। हे झाल्यावर तुम्हाला कॉटननी हे वाईप करून घ्यायचं आहे। या पुस्तकाला मी गोल्डन गिल्डिंग केलेलं आहे। आता आपण सिल्वर गिल्डिंग करूया या बुकला, कारण हे व्हाईट बॅकग्राऊंडचं पुस्तक आहे, ब्लू अँड व्हाईट। तर सर्वप्रथम आपल्याला असे 2 कागद घ्यायचे आहेत, कुठचे पण जुने कागद घ्यायचे आहेत। कारण हा जो कलर आहे तो लागला नाही पाहिजे, ही रिबन आपण अशी काढून टाकूया। आणि हा कागद तुम्हाला असा लावायचा आहे इथे। असा दोन्ही साईडने आपल्याला कागद खालून आणि वर लावायचा आहे, म्हणजे हा पृष्ठ खराब नाही झाला पाहिजे। याला रबरने क्लीन केल्यानंतर थोडासा टॅल्कम पावडर तुम्ही टाका आणि याला कापसाने पुसून घ्या। आता मी हा व्हाईट सिल्वर कलर घेतलेला आहे, कॉटनला माझा डिप करणार आहे। आणि थोडंसं डॅब करायचं आहे आपल्याला सुरुवातीला, आणि हे टाईटली होल्ड करायचं आहे। आपल्या जर बुक प्रेसर नसलं तर हे टाईटली असं होल्ड करायचं आहे आणि याला असं डॅब करायचं आहे। तर थोडं हे घेऊन आपल्याला या प्रकारे असं डॅब करून याला लावायचं आहे। याला तुम्ही डबल कोट पण देऊ शकता।
हलक्या हाताने तुम्हाला लावायचं आहे. तर या प्रकारे दोन्ही साईडनी तुम्हाला हे लावून घ्यायचं आहे. तर या प्रकारे मी याला गिल्डिंग केलेलं आहे. याला मी सिल्वर कलर लावलेला आहे. आधी हा व्हाईट होता. तर याला आपल्याला 24 आवर्स सुकू द्यायचं आहे आणि एक प्रकारची शाईन तुमच्या बुकच्या एजेसला येते आणि बायबल किंवा कुठलंही पुस्तक ड्युरेबल राहतं यामुळे. आता हे पहिलं पुस्तक आहे. या बायबलला मी गोल्डन गिल्डिंग केलेलं आहे. तर जेव्हा पण तुम्ही गिल्डिंग करता हे सुकल्यानंतर याचे पानं काढताना जो पण पान तुम्हाला वाचायचं असेल त्याला काढताना इझिली तुम्ही काढू शकता. म्हणजे थोडंसं चिपकलं असेल तर त्याला तुम्ही, आता याची पूर्ण पानं निघाली आहेत कारण हे सुकलेलं आहे. तर ज्याची पानं निघत नाही त्याला थोडंसं आपण अशा प्रकारे बोटाने काढू शकतो. तर सुकल्यावर हे सगळं निघून जातं, म्हणजे एकमेकांना चिपकत नाही. आणि आतून तुम्ही बघू शकता इथे कलर बिलकुल लागला नाही आहे. तर या प्रकारे तुम्हाला गिल्डिंग करायचं आहे. आता वेगळे कलर्स पण मी वापरले आहेत. ही डिक्शनरी आहे. ही खूप जुनी आहे, जवळपास 12 वर्ष आधीची आहे. तर याला पण हा मी कलर दिलेला आहे. हा पण एक मेटॅलिक कलर आहे. आणि हे पंडिता रमाबाईचं बायबल आहे. हे पण खूप जुनं होतं माझ्याकडे. याला पण मी हा मेटॅलिक कलर दिलेला आहे. याला मला आता सुकवायचं आहे. तर 24 आवर्स नंतर मी याला खोलणार आहे. आणि ही डिक्शनरी माझ्या बाबांनी जवळपास 20 वर्ष आधी मला गिफ्ट दिली होती. तर याला मी हा कॉपरसारखा कलर लावलेला आहे. हा पण एक मेटॅलिक कलर आहे. आणि जो उरलेला कलर असतो, म्हणजे जो कापूस आपण वापरतो, जो उरलेला कलर असतो, तो उरलेला कलर आपण कुठल्याही बुकला साईडला लावू शकतो. तर ही एक डिक्शनरी आहे. तर जे पण उरलेले कलर्स होते कापसावर ते मी फक्त याच्यावर फिरवले आहे एजेसवर. आता हे ओलं आहे म्हणून हे पानं चिपकलेले आहेत. जसं हे सुकेल तेव्हा हे पानं जे आहे फ्री होतात. आणि तुम्हाला वाचायचं असेल तर थोडंसं तुम्हाला याला स्प्लिट करावं लागेल. पण सुकल्यावर हे लवकर निघून जातात आणि पानं याच्यात फाटत वगैरे नाही. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या पुस्तकांना गिल्डिंग घरच्या घरी करू शकता.